ला तुला काय वाटतं की किती चान्सेस आहेत? एक प्रकारे धनंजय मुंडे संधी मिळताच प्रयत्न करणं हे योग्य आहे आणि ते अमित शहा यांना भेटले असं म्हणतात, परंतु ते त्यांची बाजू काय मांडणार? तुला काय वाटतं की त्यांचे चान्सेस किती आहे या आत्ताच्या घडीला? मला फक्त एक गोष्ट वाटते, टायमिंग राजकारणामध्ये खूप महत्त्वाचं असतं आणि काल निर्णय बरोबर आल्यानंतर त्यांनी ओळखलं होतं की विकेट जाऊ शकते कोकाटेंची आणि तीच एक संधी आहे पुन्हा मंत्रिमंडळात येण्याच्या संदर्भातली आणि ते टायमिंग साधत त्यांनी दिल्ली गाठलं आणि पडद्यामागची ही सगळी सूत्र हलवत व्हाया दिल्ली आपलं कमबॅक होईल का, तिथून ग्रीन सिग्नल मिळवल्यानंतर आपल्याला येता येईल का, याचा प्रयत्न निश्चितपणे त्यांनी केलेला आहे. पण ग्रीन सिग्नल मिळाला की नाही, दिला जातो की नाही आणि राजकीय सगळी पार्श्वभूमी जी आता आहे ती निवडणुकीची आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल थोडंसं संभ्रम नक्की आहे. कारण मुंडेची एक जमेची बाजू आहे विलास, की हा. असं कायम म्हटलं जातं की देवेंद्र फडणवीस यांच्या ते जवळचे आहेत, त्यांचा कायम त्यांना पाठिंबा असतो. म्हणजे आज त्यांनी दिल्लीपर्यंत जाण्याची हिंमत केली तर तुला असं वाटतं का की कुठे ना कुठे त्यांना काहीतरी सिग्नल मिळाले असतील की ओके ही तुमच्यासाठी संधी आहे, फक्त ह्या दोन परमिशन्स काढून आणा? निश्चितपणे आणि ते ते तेच परमिशन घेण्यासाठी ते गेलेले आहेत. करुणा मुंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. करुणाजी, ज्या प्रकारची माहिती समोर येते धनंजय मुंडेंच्या कमबॅकच्या बद्दल, तुम्हाला वाटतं त्यांचं कमबॅक होऊ शकतं? हा 100% वाटते की कमबॅक होऊ शकते आणि कमबॅक करण्यासाठी हे सगळी खेळी सुरू आहे. मला आतून माहिती आहे की त्यांना परत मंत्रीपद देणार आहे आणि ते घडामोडी सुरू झालेली त्याची. खरं तर तुमचे सोर्सेस म्हणजे अगदी मोठे सोर्सेस म्हणावे लागतील. आता ज्या प्रकारची माहिती अमित त्यांनी दिलेली आहे, त्यांना स्पष्टपणे माहिती आहे की धनंजय मुंडेंचं कमबॅक होत आहे. महाराष्ट्रासाठी जेवढी ही मोठी बातमी आहे की एका बाजूला कोकाटेंचं जाणं जेवढी मोठी बातमी असेल, तेवढी धनंजय मुंडेंचं कमबॅक ही सुद्धा मोठी बातमी असेल. अमित. बिलकुल बिलकुल विलास, आणि जसं आपण बोलत होतो की दिल्लीपर्यंत ते गेलेत म्हणजे त्यांना खालून ग्रीन सिग्नल इकडे मिळालेला आहे. कदाचित अजितदादाकडनं पण ग्रीन सिग्नल मिळालेला असू शकतो आणि फक्त त्यांना दिल्लीतून एक होकार मिळवायचा आहे. आणि इतका वेळ जर त्यांना अमित शहाने दिलेला असेल तर आपण म्हणू शकतो की माणिकराव कोकाटे यांची जागा घ्यायला धनंजय मुंडे आता सिद्ध झालेले आहेत. फक्त आता यांच्या माणिकराव कोकाटेंवरच्या कारवाईनंतर लगेच मुंडेंचा कमबॅक होणार की महापालिका इलेक्शन संपेपर्यंत त्यांना वाट बघावी लागणार? कारण आजच बातमी आली होती की देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना प्रश्न विचारला की माणिकराव कोकाटेंच्या जागी तुमची चॉईस काय आहे, त्यांच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोणाला हे मंत्रिपद द्यायचं. आणि आता ज्या काही घडामोडी मिळतात. अमित, मी थोडंसं तुम्हाला थांबवतो. एक महत्त्वाची अपडेट दिल्लीतून प्रशांत लीला रामदास यांच्याकडून आपल्याला मिळते. प्रशांत, काय अपडेट आहे? विलास, जर बघितलं तर आज जेव्हा धनंजय मुंडे दिल्लीत आले होते त्यांनी प्रल्हाद जोशींची देखील भेट घेतल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि सोबतच ते प्रल्हाद जोशींच्या सोबत अमित शहाच्या कार्यालयात गेल्याची माहिती देखील पुढे आलेली आहे. ही सगळी चर्चा आहे पण अजून स्पष्टपणे कोणी बोलण्यास तयार नाही. पण कारण गेल्या वेळी जेव्हा त्यांचं मंत्रिपद जात होतं त्यावेळेस प्रल्हाद जोशी त्यांनी भेट घेतली होती. प्रल्हाद जोशींच्या घरी जेव्हा ते आले होते त्यांचे डोळे पाणावलेले होते, आम्ही ते स्वतः बघितलेलं आहे. आणि त्यानंतर तोच मार्ग पुन्हा एकदा त्यांनी निवडला अशी शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे असं म्हणावं लागेल की 11 ते 12 दरम्यान प्रल्हाद जोशी देखील संसद भवनात उपस्थित होते का हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे. कारण की या घडामोडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की गेल्या वेळी ज्यांनी जेव्हा राजीनामा दिला होता त्याच्या 1 दिवसापूर्वी ते दिल्लीत आले होते, त्यांनी प्रल्हाद जोशीची भेट घेतली होती. तेव्हा ज्यांना जेव्हा प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांचे डोळे पाणावलेले होते आणि त्यानंतर ते आज पुन्हा एकदा आले. तोच मार्ग त्यांनी निवडला का हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल. विलास. निश्चितच. आणि आपल्यासोबत पुन्हा करुणा मुंडे जोडल्या गेलेले आहेत. करुणाजी, ज्या प्रकारे आता कमबॅक होत आहे असं तुम्ही सुद्धा सांगताय, सोर्स तुम्ही सांगणार नाहीत पण तुम्हाला हे खात्रीशीर माहिती आहे की त्यांचा कमबॅक होणार आहे कोकाटेंच्या जागी? हा 100% मला माहिती आहे. जसे मी एक डेट दिली होती अगोदर की धनंजय मुंडेच्या या दिवशी मंत्रिपद जाणार आहे, पण आता हे 100% माहिती आहे मला की त्यांना मंत्रिपद भेटणार आहे लवकरच लवकर. आणि जे कोकाटेचा जे राजीनामा घेण्याच्या जे घडामोडी सुरू आहे हे त्याच्यासाठीही सुरू आहे. त्यांच्या जे मंत्रिपद आहे त्यांनाही देणार आहे. बरं, तुमच्या पक्षाची भूमिका काय असेल? माझे पक्षाची भूमिका मी पुढे ठरू, क्योंकि या गोष्टीचा मी पूर्ण निषेध करणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये निषेध करणार आहे. आणि येणारे शनिवारी मी सगळे 50-60 पक्ष जितके माझ्यासोबत येऊ शकतात या गोष्टीसाठी ते सगळे एकत्र करून मी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहे.
ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.